कुरकुरीत मस्त अशी लांब पापडी। त्यासाठी मी 1 वाटी मैदा हा चाळून घेते। त्यामध्ये 4 चमचे रवा टाकते, चवीप्रमाणे मीठ, थोडासा ओवा आणि थोडं तेल मोहनासाठी। आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊया। मी हे हाताने मिक्स करते म्हणजे हे चांगले मिक्स होईल। आता त्यात थोडे थोडे पाणी टाकून आपण हे मळून घेऊया। हळद, आता हे आपण चांगलं एकत्र करून पुन्हा थोडं पाणी टाकून चांगलं मळून घेऊया। मस्त घट्ट असा गोळा मी मळून घेतलेला आहे। हे मैदा आणि रव्याचं पीठ घट्ट मळून घेतलेलं आहे। त्याची मी एक पातळ अशी पोळी लाटून घेतली आणि त्यावर अशा बारीक बारीक पातळ लांब अशा कापा केल्या दाखवल्याप्रमाणे। आता तुम्ही पाहू शकता ही एक एक पट्टी आपण अशी तळणार आहे। तेल गरम झाले की आपण ही तळून घेऊया। तुम्ही पाहू शकता ही लांब पट्टी तळण्यासाठी मी पॅनमध्ये तळायला घेतलेले आहे। मस्त असे खरपूस तळून घेऊया। झालेले आहे पाहू शकता। आता हे मी काढून घेते। त्याचप्रमाणे बाकीच्याही आपण तळून घेऊया। मस्तपैकी लांब पापडी, त्यावर पिठी साखर, थोडंसं लाल तिखट आणि थोडासा चाट मसाला हे टाकून आता आपण मिक्स करून घेऊया। लांब पापडी तयार। तुम्ही ही एकदा तरी करून पहा, नक्की करून पहा लांब पापडी। धन्यवाद। त्याच पिठाचे मी समोसे करते। या पद्धतीने थोडे थोडे पाणी लावून त्याला त्रिकोण असा आकार देते आणि त्यात बटाट्याची भाजी भरून समोसा तयार करून घेते। मस्तपैकी तळून झाल्यानंतर समोसाही तयार। ज्या पिठाने आपण लांब पापडी बनवली त्याच पिठाने आपण समोसाची करू शकतो। मस्तपैकी समोसेही कुरकुरीत असे क्रिस्पी बनतात। धन्यवाद।